नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांसाठी अजून भरपूर योजना येणार आहेत असं शासनानं स्पष्ट केलेलं आहे. आणि शेतकरी महिलांना शेतकरी महिलांवर सवलतींचा वर्षाव करण्यात आलेला आहे शासनाकडून. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन बातमी तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर आपण पाहूया की मंत्रालयात स्वतंत्र कक्ष विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि शेतकरी महिलांवर तर जास्त सवलत देण्याचा जो शासनाचा निर्णय आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे लोकप्रियता कमी होऊ लागताच महायुती सरकारने महिलांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी जो शेतकरी निधी महिला सक्षमीकरण परिषदेसह आपण पाहू शकतो की मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा आणि त्याच्यासाठी विविध योजना आणि सवलतीचा पर्याय वर्षाव करण्यासाठी खास कायदा करण्यात येणार असून याबाबतचे विधेयक बुधवारी विधिमंडळात सादर करण्यात आले. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील शेतमजूर, निराधार महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता आणि प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच महिला शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी धोरणे, कार्यक्रम आणि योजना पथकराचा लाभ देण्यासाठी नवा कायदा करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. तर आपण पाहू शकतो, सांगायचं झालं तर यात सुविधा काय मिळू शकतात. तर महिलांना ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत एकदा मान्यता मिळाल्यानंतर त्यांना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यामार्फत शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकदा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरकारची विविध धोरणे आणि योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांना पुरवठा उपलब्ध करून देण्याबरोबरच राज्य महिला शेतकरी निधी स्थापन करण्यात येणार आहे. तर कृषीविषयक अर्थसहाय्य, बियाणे, खते, कृषी पत कर्ज, पीक विमा, कृषी उत्पादन बाजारात पोहोचविणे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. ग्रामसभेने एखाद्या महिलेला शेतकरी म्हणून मान्यता देण्यास नकार दिल्यास त्यावर तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अपील करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर एका ग्रामपंचायतीमध्ये जर एका महिला शेतकऱ्याला जर नाकारलं, सर्टिफिकेट द्यायला नकार दिला तर तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. तर याचं कारण थोडक्यात सांगायचं झालं तर एवढ्या योजना आणण्याचं कारण की सक्षमीकरण परिषद आणि सनियंत्रित समिती पण स्थापना होणार आहे. तर महिला शेतकऱ्यांसाठीच्या या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना धोरणाची आखणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे. तर शेतकरी महिलांना एवढी मोठी माहिती आणि योजना भरपूर यानंतर महिलांसाठी येणार आहे. तर शेतकरी महिलांसाठी तर अशी ही माहिती आहे शेतकरी महिलांना. तर दिलेली माहिती समजली असेल तेवढं लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.